ट्रम्पनं कर्क बेटाचा केला नर्क. इराणच्या सर्वात मोठ्या तेल साठ्यावर हल्ला. इराण खचणार की प्रत्युत्तर देणार? रमजानचा अलविदा जुम्मा साजरा करून झोपी गेलेल्या इराणवर अमेरिकेनं पहाटे सर्वात मोठा बॉम्ब हल्ला केला. यात इराणची लाईफलाईनच उद्ध्वस्त झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करून इराणनं आखातातील अमेरिकेच्या लष्करी तळांना बेचिराख केल्यानंतर संतापलेल्या अमेरिकेनं इराणची लाईफलाईन असलेल्या खर्क बेटावर हल्ला चढवला. ज्या खर्कला अमेरिकेनं निशाण्यावर घेतलं तो खर्क इराणसाठी किती महत्वाचा आहे तेही पहा. इराणचं कच्च्या तेलाच्या निर्यातीचं सर्वात मोठं केंद्र खर्क बेट आहे. या बेटाची क्षमता दररोज 70 लाख बॅरेल पर्यंत तेल हे जहाजांमध्ये भरण्याची आहे. खर्क बेटावरून एकूण कच्च्या तेल निर्यातीपैकी 90% तेलाची निर्यात होत आहे. खर्क बेटावरून वर्षाला 95 कोटी बॅरेल कच्च्या तेलाची निर्यात होत असल्याचं सांगण्यात आलंय. इराणच्या लष्कराला मिळणारा मोठा निधी हा याच खर्क बेटावरून होणाऱ्या व्यापारातून मिळत आहे. इराणच्या उत्तरेकडील पर्शियन आखातात असलेलं खर्क बेट हे देशाच्या तेल निर्यातीचं सर्वात महत्वाचं केंद्र आहे. इराणच्या मुख्य भूभागापासून जवळपास 24 किलोमीटर अंतरावर असलेलं खर्क हे इराणच्या ऊर्जा व्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाचं बेट असून याच बेटाला लक्ष्य केल्यानंतर ट्रम्प यांनी आमच्याकडे अत्याधुनिक आणि सर्वाधिक शक्तिशाली शस्त्र असल्याचं म्हटलं. तसंच संयम ठेवत ऑइल इन्फ्रास्ट्रक्चरला उद्ध्वस्त करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला नाही असं जाहीर केलं. आणि यानंतर त्यांनी इराणनं हॉर्मुझवरून जाणाऱ्या जहाजांच्या प्रवासात अडथळा आणल्यास मात्र पुनर्विचार करण्यात येईल अशी उघड धमकी दिली आहे. इराणच्या राष्ट्रप्रमुख आणि लष्कर प्रमुखांना संपवून लष्करी तळांना बेचिराख करूनही इराणनं बलाढ्य अमेरिकेला तब्बल 15 दिवस झुंजवलं. दोन देश हल्ले करत असताना एकट्या इराणनं इस्रायल आणि अमेरिकेसोबतच 7 ते 8 देशांमध्ये घुसून अमेरिकेची तळं उद्ध्वस्त केली. त्यामुळे आता इतकी शक्ती लावूनही इराण माघार घेत नाही असं दिसताच अमेरिकेनं त्यांची आर्थिक नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे इराण या हल्ल्याला कसं उत्तर देणार आणि अमेरिकेच्या विरोधात कोणतं पाऊल उचलणार याकडे आता जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.